नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात जे काही नवीन अपडेट आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। पवित्र पोर्टलमार्फत ज्या अभियोक्ताधारकाची निवड झाली आहे त्यापैकी काही जिल्ह्याच्या स्थापनेचे समुपदेशन पूर्ण झाले आहेत आणि ज्या जिल्ह्यातील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कार्यतत्परतेने पूर्ण केली आहे त्या जिल्ह्यातील निवड झालेल्या अभियोक्ताधारकास पदस्थापना देण्यात आली आहे आणि उर्वरित जे काही आस्थापनेचे समुपदेशन राहिलेले आहे ते अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे। त्यावर आचारसंहितेचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि रूपांतरित राऊंडची यादी आणि विथ इंटरव्ह्यूची यादी या संदर्भात बोलायचे झाले तर आजच्या तारखेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 महिन्याच्या आत संपूर्ण पवित्र पोर्टल प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी या प्रकारचा आदेश देण्यात आला आहे। म्हणजेच 10 ते 15 दिवसाच्या आत यादी लागण्याची शक्यता आहे। पूर्ण खात्री नाही पण लागू शकेल या संदर्भात न्यूज बुलेटिनवर सर्वांची नजर असावी। आज 5 दिवस झाले कुठलेही परिपत्रक किंवा बुलेटिन प्रसिद्ध झालेले नाही। त्यासोबतच TET परीक्षा ही जून ते जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे। CTETच्या फॉर्मची तारीख डिक्लेअर झालेली आहे। लवकरात लवकर फॉर्म भरून घेण्यात यावे कारण जेणेकरून आपल्याला जवळचे सेंटर मिळेल आपल्या राज्यामध्ये। आणि CTETची तारीख आहे 7 मार्च 2024 ते शेवटची तारीख 2 एप्रिल 2024। त्याचबरोबर तलाठी भरतीची सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ते सर्वांनी पाहून घ्यावी ज्यांनी तलाठी भरतीचा फॉर्म भरलेला आहे। व तसेच जलसंपदा विभागाची निवड यादी येत्या 4 ते 5 दिवसात लागण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात सर्वांनी अपडेट असावे।